नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। पिंपळनेरी तिहेरी हत्याकांड प्रकरणी पीडितांना तातडीची मदत द्या, तहसीलदारांना संतप्त निवेदन। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे 19 फेब्रुवारी 2026 रोजी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण साक्री तालुका हादरला असून या घटनेच्या निषेधार्थ आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाले आहेत। या प्रकरणी पीडित कुटुंबीय व साक्री शहरातील नागरिकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे। तसेच पीडित कुटुंबियांची नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी भेट देऊन सांत्वना केली। धारदार शस्त्रांनी करण्यात आलेल्या या निर्गुण हल्ल्यात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मृतांमध्ये साक्री येथील युवकांचा समावेश असून त्यांच्या पश्चात कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। कुटुंबाचा कर्ता पुरुष गमावल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। विशेष म्हणजे या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार या युवकाचा या घटनेशी काहीही संबंध नसताना केवळ भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केलं म्हणून या युवकास आपले प्राण गमवावे लागले। त्यामुळे त्यांचा 2 लहान मुले, पत्नी, आई असा परिवार उघड्यावर आला आहे। कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। निवेदनात शासनाने प्रत्येक पीडित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। दोषींवर कठोर कारवाई करून पीडितांना तातडीने न्याय द्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली। या हत्याकांडानंतर साक्री तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। संपूर्ण साक्री शहरातील नागरिक व पीडित कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले असून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। साहेब, मंत्री साहेब, CM साहेब, DCM साहेब, मला भरपूर लोकांचे फोन आले की डायरेक्ट मोठमोठ्या लोकांचे नाव नको घेऊ, नाही घेत, नाव नाही घेत, पण माझ्या देवा भाऊला माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना, तुम्ही आमचे वाली आहे, न्याय द्या। अनाथांचा नाथ आमचा एकनाथ, तुमच्या बहिणी विधवा झाल्या आहेत, त्यांना न्याय द्या। त्यांच्या पोटी 2-3 लहान लहान मुलं आहेत, त्यांना न्याय द्या। यांना कोण, यांचा कोण, यांचे करता धरता सर्व गेले साहेब। उद्या उठून याच्या बापाला चॉकलेट मागणारा हा उद्या उठून कोणाला काय मागेल? कळकळीची विनंती साहेब, अंगावर शाळ आले, डोळ्यात पाणी येते, हात जोडतो साहेब, त्याच्या परिवाराला कुठेतरी न्याय द्या। साक्री शहरात दुःखाचा डोंगर कोसळला, ती घटना पिंपळनेर परिसरात झाली। त्या घटनेमध्ये आपल्या साक्रीचे सर्वांना, तरुण वर्गांमध्ये सगळ्यांना लाडके असलेले देवा असेल, सुरेश महाराज असेल, साहिल असेल, ज्या पद्धतीत खून झाला, खरं म्हणजे जो अज्ञान असतो तरी विषारी होता की एवढ्या कमी घावात पाठीवर घाव बसल्याने माणूस मरत नाही, परंतु पाठीवर लागलेल्या माणसांची सुद्धा डेथ झालेली आहे। तर त्याची सुद्धा चौकशी करावा की जेणेकरून त्याला विषारी काय लावलेला होता का। आणि डिपार्टमेंटला मी विनंती करल का त्यांच्या तळागाळात जाऊन त्यांचे पूर्वीचे काय असतील रेकॉर्ड, त्यांचे पूर्वीचे काय काम धंदे असतील ते बी काढावा, आणि ते काढून त्यांचे गुजरात मधून आहे ना पूर्ण पोलीस स्टेशनला त्यांचे फोटो पाठवून त्यांच्यावर काय काय कुठले कुठले गुन्हे, कसले गुन्हे ते काढून बॅरेलवर त्या लोकांना बॅरेलवर सुटलेला ते आपल्याला कल्पना नाही, आपल्याला जेवढ्या कल्पना आहेत तेवढंच, पण जेणेकरून गुजरात राज्यामधून त्यांचे जे काही NLN न्यूज साक्री।